पण सर हे हर्निया झाल्यावर ऑपरेशन किती दिवसात करावं लागते? आता मीच तुम्हाला प्रश्न विचारतो. समजा तुमच्या घरात आग लागली तर तुम्ही ती तिथल्या तिथे विझवणार का पूर्ण घर पेटू देणार का गल्ली पेटू देणार? नाही सर, कळलं. म्हणजे लगेचच्या लगेच त्यावर इलाज केला पाहिजे. आता पेशंटच्या दृष्टीने आम्हाला ऑपरेशन करताना ते सोयीचं होतं. म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही आलात तर ऑपरेशन करणं सोयीचं होतं. जर आतडं अडकलं, काही कॉम्प्लिकेशन झाले तर गुंतागुंत वाढून पेशंट सिरियस होण्याची शक्यता नंतरच्या ऑपरेशनमध्ये जास्त असते. म्हणून हर्निया दिसल्याबरोबर जितक्या लवकर ऑपरेशन केलं तितकं पेशंटच्या दृष्टीने आणि डॉक्टरच्या दृष्टीने दोन्ही दृष्टीने सोयीचं असतं. आणि त्यात धोका सुद्धा कमी असतो. सर हर्निया झाला आणि त्यानंतर तुम्हाला दाखवलं तर तुम्ही लगेच ऑपरेशनला घेणार का? फार चांगला प्रश्न आहे. असं कधी होत नाही की तुम्ही आलात आणि तुम्हाला लगेच टेबलावर घेऊन ऑपरेशन केलं, असं होत नाही. कारण आम्हाला त्याच्या आधी तुम्ही ऑपरेशनला किती फिट आहात हे सगळं बघायला लागतं. म्हणजे प्रथमतः आम्ही तुमची तपासणी करतो. आधी प्राथमिक तपासणी होत्या, ब्लड प्रेशर, नाडी वगैरे वगैरे. त्यानंतर हृदयाची तपासणी, फुफ्फुसाची तपासणी होते. तुम्हाला कुठल्या प्रकारचा भूल दिली जावी त्यासाठी तुम्ही किती फिट आहात ते आम्ही बघतो. काही रक्ताच्या तपासण्या केल्या जातात आणि त्यानंतर पेशंट फिट झाल्यानंतर आम्ही त्याला आदल्या दिवशी ऍडमिट करतो आणि त्या दिवशी काही इंजेक्शन टेस्ट करायला लागतात. नंतर आम्ही सलाईनबंद काही औषधं देतो आम्ही आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ऑपरेशनला घेतो. त्यावेळेस पुन्हा एकदा भूलचे डॉक्टर तपासणी करतात, फिजिशियन तपासणी करतात. ह्या सगळ्या तपासण्या आम्हाला योग्य वाटल्या आणि मगच आम्ही ऑपरेशनला घेत असतो. त्यामुळे असं होत नाही की पेशंट आला, आज डायग्नोसिस झाला ते लगेच त्याला टेबलावर घेतला, असं होत नाही. आम्ही सगळ्या प्रकारे काळजी घेऊन मगच ऑपरेशन फिक्स करतो. सर कधी कधी ऑपरेशनसाठी नाही का थोडं थांबावं लागतं का, आणि कशामुळे थांबावं लागतं? हो, असं होतं कधी कधी. कारण पेशंट जर फिट नसेल, म्हणजे उदाहरणार्थ समजा तो रक्त पातळ करण्याच्या गोळ्या घेतोय तर आम्हाला एक 4-5 दिवस त्या गोळ्या होल्ड करायला लागतात, बंद करायला लागतात. कधी कधी पेशंटला ब्लड प्रेशर वाढलेला असतो तर तो नॉर्मल करायला 1-2 दिवस लागू शकतात. किंवा काही पेशंटमध्ये मधुमेह म्हणजे डायबिटीस असतो तर शुगर खूप जास्त हाय असेल तर ते नॉर्मल करायला काही दिवस जावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी कधी कधी जर पेशंट फिट नसेल तर काही दिवस आपल्याला थांबावं लागू शकतं आणि पेशंट एकदा फिट झाला की मग आम्ही ऑपरेशनला घेत असतो. सर कधी कधी ऑपरेशनला इमर्जन्सी घ्यावं लागतं का? हो, असं कधी कधी होऊ शकतं. जेव्हा आतडं बाहेरून अटकतं त्यावेळेस त्या आतड्याला पीळ पडू शकतो किंवा आतड्याचा रक्त सप्लाय बंद पडू शकतो. त्यामुळे पेशंटला तात्काळ आपल्याला टेबलावर घ्यावं लागतं. म्हणजे त्यावेळेस आपल्याला बाकी तपासण्या करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही आणि अशा घाईघाईत केलेल्या ऑपरेशनमध्ये ते करावंच लागतं म्हणून करावं लागतं. पण त्या घाईमुळे किंवा काही तपासण्या न केल्यामुळे ते धोकेदायक असू शकतं. म्हणजे आता उदाहरणार्थ समजा आपल्याला गावी आपण दुसऱ्या गावी जायचं असं एखादा समजा निरोप आला घाईघाईत तर आपल्याला आहे त्या परिस्थितीत आपण ती गाडी घेतो, स्टार्टर मारतो, फर्रकनी सुरू करतो. मग आपण त्यावेळेस बघत नाही की गाडीमध्ये हवा आहे, पेट्रोल किती आहे, गाडीचा लाईट लागतो की नाही लागतो. आहे त्या परिस्थितीत आपण ती गाडी दामटतो. तर त्यावेळेस असे काही गोष्टी घडू शकतात. तसं याच्यात काहीही तपासणी न करता आधी तात्काळ आपल्याला ऑपरेशनला घ्यायला लागतं. त्यावेळेस जरा धोकेदायक परिस्थिती, गुंतागुंत ह्या गोष्टी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आम्ही म्हणतो की शांतपणे काही अडकलेलं नसताना अगदी सुरुवातीला जर आपण हर्निया किंवा ऑपरेशन केलं तर ते पेशंटच्या दृष्टीने योग्य आणि कमी त्रासदायक असतं आणि तो लवकर बरा होऊ शकतो. सर हर्नियाच्या ऑपरेशनच्या वेगवेगळ्या काही पद्धती असतात का? याच्यात साधारण 2 प्रकारचे ऑपरेशन असतात. म्हणजे आतापर्यंत आपण जे नेहमीच्या पद्धतीने जे करत येतो, म्हणजे एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. समजा एक टायर आहे आपला आणि टायर थोडासा फाटून त्यातनं ट्यूब बाहेर आली तर आपण तिथे गेटर टाकतो. तसं बाहेरून गेटर टाकणे म्हणजे आम्ही नेहमी सारखं कातडी ओपन करून त्यात जाळी टाकणे हे नेहमीची पद्धत झाली. आता दुर्बिणीतनं म्हणजे पोटाच्या आतून म्हणजे किंवा टायरच्या आतून गेटर टाकणे असं म्हणा, तर दुर्बिणीतनं आतून गेटर टाकणे किंवा जाळी टाकणे असे 2 प्रकार आहेत. म्हणजे एक नेहमीच्या पद्धतीने बाहेरून उघडून ज्याला आपण ओपन पद्धतीने म्हणतो आणि दुसरं लॅप्रोस्कोपी किंवा दुर्बिणीने म्हणतो. आता आणखीन एक थोडासा ऍडव्हान्स प्रकार आलाय की दुर्बिणीनेच पण रोबोटिक आपण ऑपरेशन करू शकतो.
याचा अंतिम परिणाम जो आहे म्हणजे हर्निया दुरुस्त करणे, तुम्ही बाहेरून दुरुस्त केला काय किंवा आतून दुरुस्त केला काय याच्यामध्ये काही फारसा फरक नाही. म्हणजे त्याचा अंतिम परिणाम हा सारखाच असतो. म्हणजे दोघांमुळे हर्निया रिपेअर होतो. आता दोघांचे थोडेसे फायदे तोटे असतात. आता दुर्बिणीचा फायदा असं म्हणता येईल की कमी ठिकाणी आपण कट घेतो आणि पेशंटला थोडं कमी दुखतं आणि बाहेर स्कार दिसत नाही किंवा व्रण दिसत नाही, हा एक त्याचा फायदा आहे. पण त्याचा काही बाबतीत तोटा असा म्हणता येईल की त्याला जास्त वेळ लागतो. अॅनेस्थेशिया हा पूर्ण अॅनेस्थेशिया द्यायला लागतो. त्यासाठी पेशंटचं हृदय मजबूत असायला लागतं, बाकीच्या गोष्टी फिटनेस असायला लागतात. आणि आपल्या इकडे सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ऑपरेशनची किंमत. तर दुर्बिणीच्या ऑपरेशनमध्ये त्याला लागणारे जे मटेरियल असतं ते बऱ्यापैकी महागडं असतं. त्यामुळे तेवढ्याच किमतीत इकडे ओपनचे 2 हर्निया होऊ शकतात. पण ज्याला दुर्बिणीनेच करायची आहे, त्याची ऐपत आहे, तो नक्की दुर्बिणीने करू शकतो. त्याच्याही पुढे जाऊन आपण रोबोटिक दुर्बिणीने सुद्धा हर्नियाचे ऑपरेशन करू शकतो. दोन्ही ऑपरेशन मध्ये तसा काही फरक नाही, परिणाम सारखाच आहे. इव्हन ओपन मध्ये कधी कधी कसं होतं की जर पेशंट इतर भूल द्यायला जर अनफिट असेल तरी सुद्धा आपण रिजनल अॅनेस्थेशिया आमच्या भाषेत तिथल्या तिथे भूल देऊन सुद्धा आम्ही तो हर्निया करू शकतो. सर, तुम्ही ऑपरेशन मध्ये नक्की काय काय करता? आता आम्ही नक्की काय करतो हे थोडं तुमच्या भाषेत समजून सांगतो. की समजा मागाशी मी सांगितलं पण टायरचं उदाहरण दिलंच आहे. दुसरं एक आपण असं समजूया की सांडपाण्याचा एखादा नळ असतो बघा, रस्त्यावरती तर मोठाच्या मोठा पाईप गेलेला असतो, त्याच्यावरती एक लोखंडाचं झाकण ठेवलेलं असतं. तसंच जिथनं जे ओपनिंग आहे हर्नियाचं तिथे आम्ही झाकण ठेवतो किंवा जाळी ठेवून ते बंद करतो. आणि दुसऱ्या भाषेत म्हणा, समजा कापड फाटलं असेल तर आपण काय करतो, रफू करतो. तसंच आम्ही ती जाळी आणि टाके घालून ती जागा बंद करतो आणि इतर स्नायूसारखे ते मजबूत करून तो भाग आम्ही बंद करतो. सर, तुम्ही ज्या जाळीबद्दल किंवा मेश बद्दल जी माहिती दिली तर त्याबद्दल म्हणजे त्यामध्ये काही वेगवेगळे प्रकार असतात का? हो हो, अशा खूप प्रकारच्या जाळ्या असतात आणि त्या पेशंटच्या कंडिशननुसार आणि पेशंटचा हर्निया कुठल्या प्रकारचा आहे, त्याचं साईज काय आहे यानुसार आम्ही त्या जाळ्या ठरवतो. म्हणजे जाळ्यांचे प्रकार बरेच आहेत तसे, म्हणजे सिंगल मेश आहे, डबल मेश आहे, 3D मेश आहे, काही बायो मेश असतात, काही डिग्रेडेबल मेश असतात, त्यातल्या काही विरघळणाऱ्या मेश असतात, काही मेश आतून लावणाऱ्या ज्याला आम्ही ड्युअल मेश असं म्हणतो त्या मेश असतात. अशा खूप वेगवेगळ्या प्रकारचे, काही मेश स्वतःहून चिकटणाऱ्या मेशेस असतात. या प्रत्येकाची कॉस्टिंग हे सगळं वेगळं असतं. पण आम्हाला त्या प्रकारच्या हर्नियात कुठली मेश वापरायची हे आम्ही ठरवतो आणि त्यानुसार प्लॅन करतो. सर, हर्नियाचे ऑपरेशन झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते? हो, तर ऑपरेशन नंतर खरे जे सुरुवातीचे साधारण 8-10 दिवस हे फार महत्वाचे असतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा आपण एक सिमेंटचा ब्लॉक बनवला आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती लहान मुलाला चढवलं तर तो ब्लॉक तुटणार. त्याचऐवजी जर आपण रोज पाणी मारले, एक 7-8 दिवस पाणी मारल्यानंतर जर तो ब्लॉक टणक झाला मग त्यावर ट्रक गेला तर तो तुटत नाही, बरोबर. तसा हे हर्निया सुरुवातीला रिपेअर केल्यानंतर सुरुवातीचे 8-10 दिवस फार महत्वाचे असतात. म्हणजे शिंक येऊ न देणं किंवा शिंक आली तर त्यासाठी प्रोटेक्शन आम्ही बेल्ट देतो, पट्टा देतो, तो पट्टा वापरणं, वेळेवर औषधं घेणं, आम्ही सांगेपर्यंत आंघोळ न करणं आणि ड्रेसिंगला येणं, चढ उतार न करणं, ह्या गोष्टी म्हणजे जेणेकरून पोटातलं प्रेशर वाढणार नाही याची काळजी करणं फार महत्वाचं असते. आणि डॉक्टर सांगतील त्या पद्धतीने जर ऐकलं तर नंतर खरंच काहीही त्रास होत नाही. एक आमचा साधारण 6चा एक नियम असं म्हणूया, म्हणजे 6-7 दिवस झाल्यानंतर कातडी बरी होते, 6 आठवडे झाल्यानंतर त्याच्या खालचं सगळं बरं होतं आणि 6 महिने झाल्यावर जवळजवळ सगळी बॉडी नॉर्मल होते. म्हणून एक साधारण 6 आठवडे जर सांभाळलं सुरुवातीला तर नंतर हर्निया एकदा रिपेअर केल्यावर एक शक्यतो परत हर्निया होण्याची शक्यता खूप कमी असते. सर, जाता जाता एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की घरच्या घरी हर्निया कसा ओळखता येईल? वा वा, हा तर फारच छान आणि फार महत्वाचा प्रश्न विचारलात बघा. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, घडलेली गोष्ट आहे. परवा मागे काही दिवसापूर्वी आम्ही फॅमिली ट्रिप बरोबर लक्षद्वीपला गेलो होतो
आणि तिथे समुद्रात स्नान करताना आमच्यातला एक गडी होता, आमच्या बरोबरचा मित्र होता, त्याने पाण्यात बुडी मारली आणि तो उभा राहिला. त्यावेळेस त्याचा बनियनवर गेल्यानंतर मी बघितलं तर त्याच्या बेंबीतनं फुगा आलेला होता. मी तात्काळ ओळखलं ते हरणी आहे म्हणून. मी त्याला म्हणालो की अरे विजू, तुला तर पोटाचा हरण्या झाला बेंबीचा, तू लगेच ऑपरेशन का नाही केलं? तर गंमत अशी होती की त्याचं पोट मोठं असल्यामुळे त्याला ते काही दिसत नव्हतं आणि ते दुखत नसल्यामुळे त्याच्या ते लक्षातच आलं नाही. तर थोडक्यात काय की सुरुवातीला हे हरण्याचे फुगे लक्षात येत नसतात. म्हणून अगदी सगळ्यात सोपात सोपा उपाय म्हणजे आरशापुढे उभं राहायचं आणि खोकला काढून बघायचं. जर बेंबीजवळ किंवा जांगेजवळ फुगा येत असेल तर मात्र डॉक्टरांना लगेच दाखवणे हे गरजेचं असतं. कधी कधी आपल्या मित्राला सुद्धा आपले हे आजार दिसू शकतात. तर असा फुगा आढळल्यास डॉक्टरांना लगेच दाखवलेलं सोपं जाईल. हा एकमेव मार्ग आहे. त्यानंतर डॉक्टर पुढच्या तपासण्या सोनोग्राफी वगैरे सगळं करून ते तुम्हाला सांगतील. पण घरच्या घरी हरण्या ओळखणे म्हणजे आरशापुढे उभं राहून स्वतः तपासणी करणे. सर, हरण्याबद्दल सविस्तर आणि चांगली माहिती दिल्याबद्दल थँक्यू सर. धन्यवाद. तुम्ही इथं आलात आणि व्यवस्थित ऐकून घेतलं. तुम्हाला सगळं समजलं असेल अशी मी आशा करतो.